काय झालं वसू? काही नाही, स्वप्न होतं. अगं दिसभर फिरतेस वसू इकडे तिकडं. होय. झोप. गावात माणसं वाढली तर गावाला शान आहे. बाई, आम्ही असल्यास नका की काळजी करीत जाऊ. कधी गरज पडली तर अर्ध्या रात्री वाजवा आमचं दार. बाबा, आता किती दिवस चालत राहायचं? या गावाहून त्या गावात पाय दुखतात ना माये. डोंबर हे पुरी आपण त्याला मायच्या आशीर्वादाने मळवट रंगणं, खेळ नाचवत सोन केलं तरच पोट भरणं माय आपलं. आणि हे समोरचं टिमटिमणारं गाव दिसतं ना तुला मोत्यासारखं, हे नसतं मग आपल्या नशिबात. अगं रानटी आपण रानातच उगवल्यालं बरं पैकी नाही गे वैश्य. वय वय, बापलेकीचं बोलणं झालं असेल तर जेवायला घ्या. 2 घास पोटात पडतील तेव्हा समोरचं गाव उजळेल की. घ्या. वसू तू पण घे ना जेवून. आवड आज झोळीत पीठ कमी आले. काळजी करू नका, काय होणार नाही मला. जशी आईची इच्छा. आई लांबा, बघितलंस तू बघितलंस. अगं हिनं आमच्याच पोटाचा विचार केला होय आणि स्वतः मात्र. वसू तुला कसं कळणार ग? अगं तू तू 2 जीवाची आहेस आणि सगळं भाकरी आम्हाला खाऊ घातल्या तू उपासी.
चल की माय, काय बघतीस त्या पाखरांकर येड्यावानी. बाबा, पाखरांचं जीवन बी आपल्यासारखंच असतं वय. या गावावरून त्या गावावर फिरक्या घेत राहतात. होय आई? चालू ग, लय शानी लागून गेलीस. तांबडं डोसक्यावर येते. आणि त्या पाखराकन बघल्यानं आपलं पोट भरणार आहे वय. चल. अजून किती लांब आहे? आता आलं, जवळच आलं. चल चल लवकर. आवा आवा काय झालं? काय झालं वसू? थांब आवा, थांब. मला लई त्रास होतोय. हो, मी तुला पाणी घेऊन येतो. अगं, कालपासून तुझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. हां, थांब, मी पाणी बघतो. नाही, बाटल दे बरं. मी इथं पाणी शोधतो. आणि हो, आईकडे लक्ष दे. इकडे तिकडे हिंडू नको. मी पाणी घेऊन येतो. आता येतो. येला मा, काय झालं असं माझ्या वसूला? आई ग, लक्ष्मी, आईने कौल दिला ग आज. जा माय, त्या बायकाईला बोलाव जरा. मायवा, माझ्या लेकराला तुमच्या हात लागू द्या. लय उपकार होतील. माफ करा बाई, आम्ही देवाच्या वारीला चाललो. उगा शिवा शिव बोल. आई येलम्मा, काय ग हे? लक्ष्मी, काय झालं ग माझी? वसू, अगं बघ ना, रानामध्ये कसं फुल उगवलं बघ.
पाणी घे ग बाई. आव लय ऊन आहे, मधी बसा की. या. काय बी म्हणा, वाळक्याच्या वाडीला लागून पोटा गाव आहे म्हणा. तिथे लय भारी जत्रा जमते. देवा दत्ताच्या जयंती मग दान धर्म बी फार होते म्हणत्या. नग नग दान धर्म घेणारे आपण नाहीत. वैजी मला बी समजा ठाऊक आहे. अगं समजा ठाव कसानी बोलते कशाला? तसं नव बोलणं यासाठी आपल्याला 2 ननगी बाळ आहेत, मग त्याच्यासाठी नको का जायला जत्रेला? एकदा सांगितलं ना तुला नग म्हणून. मग काय म्हणणं आहे तुमचं? अगं भिक्षा मागणं बरोबर नाही. मला सांग, आपण काय लंगडं का खुळं? म्हणजे आपला दोर सुटणारच नाही म्हणायचं. हो, आता कशी बरोबर बोलली. आता आपल्याला फक्त खेळच मांडायचा वय वय मला समजा ठाऊक होतं. आहे ना? लगीनच्या वेळेला बी असंच म्हणला होतात की. अगं लाडाची सुगरण हाय तू माझी. असू द्या की. अगं आपण भीक मागणं, दान धर्म घेणं, गाणे म्हणणं, आपण काय देवऋषी आहेत? मग कशासाठी आहे जी आपण? कशासाठी? सोन्या माझ्या, तुझ्या नशिबीचं हे 3 काठ्याचं पाल कधी सुटणार र बाबा? आई मात जाणं. काय गाई रोज बाबाला किरकिर किरकिर करत राहतीस. गप ग तू, मोठी आली बापाच्या पुळक्याची. ही मराठी महाराष्ट्राची आपल्या देशाची, ही मराठी महाराष्ट्राची आपल्या देशाची, माय मातीची बाळगो मराठीचा अभिमान, बाळगो मराठीचा अभिमान. आम्हा सर्वांची आहे ही शान, आम्हा सर्वांची आहे ही शान. हिच्यामुळे आम्हा मिळे सन्मान जी जी जी, हिच्यामुळे आम्हा मिळे सन्मान जी जी जी. लोकनाट्य लोकगीताची, लोकनाट्य लोकगीताची, लोकनाट्य लोकगीताची, भारू लावणी अभंगाची, कीर्तनाची आणि भजनाची, नाथाची तशी ज्ञानेशाची. ही आहे आमच्या रक्ताची, आमच्या रक्ताची जिराजी. बघितलं कशा ढोलकीच्या तालावर लोक जमतात. गावागावात चौका चौकात खेळ दाखवावा लागतो. पटांगणात सगळं साहित्य जमा करावं लागतंय. लक्ष्मी, तुझ्या बापाचं खूळ काही या जन्मी सरणार नव्हतं. काय होणार आहे देवच जाणे. अगं अगं ऐक, अगं ऐक ना. वसू वसू ऐक ना ग. मला काही ऐकायचं नाही. अगं ऐक ना. करून करून करायचं तरी काय? माझ्या आजानं पण हेच केलं, माझ्या बानं पण हेच केलं, आता मी पण हेच करतोय. अगं मला वाटतंय का आपल्या सगळं काय करतो ह्या 2 पिल्यांसाठीच ना? मग कशाला एवढी रागवतीस? ते समजा ठीक आहे, पण तुम्हाला काय माहित आहे? कालपासून पोरांच्या पोटात अन्नाचा कण नाही.
बघा तुम्हीच विचार करा. मला माहीत आहे ग, म्हणून तर या पाखरांसाठी तर सगळी मेहनत करतोय. गावी जाऊन खेळ करतोय, मेहनत करतोय, हे आपल्या संसारासाठीच ना. आणि तू नाही मला समजून घेतलं तर ह्या दुनियात माझं कोण आहे वय ग? तुमचं हे समजावणं मी लगीन झाल्यापासून ऐकत आली. आज की नाही जुनी होऊन गेले मी. ऐक ना, मला थोडं समजून घे ना. अगं खेळ हा पिढ्यानपिढीपासून दाखवतच आलो ना आपण. हा दुसरं करून काय करणार ग वसू? मी तुझ्यासाठीच करतोय, माझ्या ह्या 2 पिल्लांसाठीच करतोय. राहू द्या तुमचं, करा तुमचे खेळ. वसू ऐक ना. ए वसू, चल पोरा, जरा वाचनपणा लक्ष कर जाऊ. खेळ चालू असताना इकडे तिकडे पळतोय. त्याकडलं तिच्यावर काय खेळायचं तिच्यावर आली चालला समोर मागं व्हायची थोडं. हा चालतंय दमानं चल. पाय वाई चढकल बरं का. हा बघितला ती दरड थोडी अवघड होय. जरा दमानं चल. लक्ष्मी आईच्या हाताला धर जरा वाई. हा अवघड आहे बघ तेवढं. धरतोय मी, दमानं चल. थांब लक्ष्मी, मी धरतोय वय हाताला. पायतलं काढू दे, थांब. दमानं ये, दमानं ये बाई. दमानं. हो येतेच आता, पुढच्या गाव जवळ आले. हा दमानं. लक्ष्मी ये माय जेवायला. मला भूक नाही ना, मी झोपतो. अरे वा, आज कमाला झाली बघ. सारा गाव बी जमला आणि खेळ पण छान झाला. पोरं जलमावी तर आसी. बसू, तुला पण उद्या मेहनत घ्यावा लागेल. तू म्हणती ना आपल्याला मेहनत करायची, भीक नाही मागायची. अगं याला माहिती आशीर्वादानं सगळं काय चांगलं होईल. आणि पोटा पाण्यापुरतं तर आपल्याला मिळतेच ना. 4 पैसे पण मिळतील आणि सगळं काय चांगलं होईल बघ. ठेव बाजूला आणि जेव. खाते संपूर्ण. बाबा इतके वजन गुर पायाला बांधता नाचता हो तुम्ही? पाय दुखत नाहीत का तुमचे? वरी माय, मी जर या वजनाची काळजी केली तर हे तुमचं पोट कसं भरायचं? सगळंच करावं लागतं पोटाच्या खळगीसाठी. वसू, पोराकडे लक्ष दे जाय. खेळ चालू असताना अजिबात लक्ष नसते बघ त्याचं माझ्याकडं. पब्लिक मधून इकडं पळ तिकडं पळ सारखं डवरत राहतंय. बाप तारावर नाचतंय, ताराचं बघायचं काय बघायचं लक्ष नसते त्याचं बघ. तू आपलं बघतीस ढोल वाजवत. झालं का सगळं? पूजा झाली?
लक्ष दे बघ, कसं घुंगरं बांधायचं, कसं बळवट भरायचं. अरे आज ना उद्या तुला हेच करायचंय, मग कुणाला विचारशील? आबा मला बी घुंगरू बांधा की. असं म्हणतोय. असं बांधकी घुंगर आता त्याचं मनच गेलंय. हा, आईच्या आशीर्वादानं बरंच होईल. तुझ्या विनशिबी बापावानी घुंगरच आली. शिक्षणाचा पत्त्या नाही. झालं का तुझं सुरू? कधी ना कधी काही ना काहीतरी तुझं बडबडच सुरू. खेळाच्या टायमालाच आपलं चालू बडबड. लक्ष्मी उठ मा, मळबड भर. आम्हाला पाव. गोरगरीब जनताला सर्वांना आशीर्वाद दे. मुलं बाळ सुखी ठेवू दे. सगळ्यांचं भलं होऊ दे. आई कृपा कर. पाणी पाऊस ठेवू दे. कपडा लत्ता टायमाला आईच्या नावानं, आईच्या नावानं, गेलं बाईच्या नावानं, गेलं बाईच्या नावानं. माय आज आला बघ येऊ तुझ्या भेटीचा. चिले पिले घेऊन गाव जाऊन पोट भरतोय बघ. माय सारा जगभर दुष्काळ पसरलाय. मुठभर अनाज मागायचं म्हणलं की लोक नाही म्हणत्या. 10 घर मागा तेव्हा 2 घरी दान देतात. माय कवर फिरायचंय आम्ही माझे पाखरे घेऊन. आमच्या पडबी बघ जरा. अगं पडू दे की पाऊस पाणी होऊ दे सगळ्या जगाचं भलं. अगं जेव्हा ते पिकन तर आमच्या पोटाला भेटत. एवढी का कोपली आमच्यावर? काय गुन्हा केलाय मग आम्ही? माझ्या पिल्ल्याला बघ. अगं अंगाला कापड भेटणार ना. 2 टायमाचा आलाच. तुझे पाखरं रानू राणी हिंडतात बघ. बघ माय असे नको करू. संसार आहे माझा फाटका. पार बिखरलाय बघ. पाखरावानी हिंडतोत ग आम्ही रानू राणी. आम्हाला एकदा तरी पाव माय. निदान माझ्या पिल्यांसाठी तरी एकदा ये माय या जगात. हे दुष्काळ दूर कर म्हणजे आमच्या बी पोटा पाण्याची कळगी भरत. अगं पियाला पाणी नाही.
चिमणीसारखं लोक राणी भटकतात. हे कोप माग घे माय, हे कोप माग घे. एकदा ये माय, एकदाच ये. माय तुझ्या पायाशी एकच मागणं आहे बघ. माझ्या धन्याच्या पायात जशी घुंगरं बांधलीस तशी माझ्या पोराच्या पायात येऊ देऊ नकस. त्यांच्या शाळेचं काहीतरी होऊ दे माय. कसं तरी शिक्षणाची व्यवस्था लागू दे ग. मला बाकी काही न ग. मला त्याच आडारी नाही ठेवायचंय. माय कृपा कर आणि माझ्या लेकराच्या शिक्षणाचं भलं कर. इतकंच मागणं मागते तुझ्या पुढे बदल पसरू. माय नवस करते तुला. जसं माझ्या पोराला शाळेत दाखला मिळेल ना तशी तुझ्या दर्शनाला येईल. इतकंच माझं मागणं पूर्ण कर माय, इतकंच. लक्ष्मी जळकंत मिळालं बघ. धान्याचं काय होईल? डबा गेलाय पाटलाच्या वाड्याला. होया काय होते. खाया बी काही भेटलं पाहिजे ना. माझं तारावर कसं चढायचं, हा कशी वाजवायची हे सुद्धा कळालं पाहिजे माणसाला. नुसतं कळून पाहिजे. वसू ठीक आहे. आजच्या खेळाचं पाटलाच्या वाड्यावर तुलतं बघ सर धान्य घेऊन आलो. असू द्या ठेवते. पाणी घे. तुला हीच कमाई समज आज आपली. वय खाऊ का मला?
काय ठावं काय ग तुला? समजा ऐकलं मी. आणि काय ऐकलंस? कुणाचं पण काय ऐकायचं, काय बडबड करायचं? अहो तसं नाही. काल गावात लोक म्हणत होते ते घरकुल भेटते ना. कसलं घरकुल? घरकुल खरकुल काय बी नाही. अहो सरकार राहायला जे घर देतं ना त्याला घरकुल म्हणतात. अगं वसू, कसं कळणार तुला? आपल्याला भेटणार घरकुल. आपलं काय 3 काठीचं हे भांडवल उचललं पालन दुसऱ्या गावाला चाल. का हो? आपल्याला का नाही भेटू शकत? नाही भेटू शकत वसू. आपलं काय, अगं घरकुल भेटायला त्याला गावाचा रहिवासी लागतोय म्हण. आणि एवढंच नाही, त्याला गावचा जमीन जुमला लागतोय. आणि परत ते कासला पिवळं कार्ड म्हणतात लोक, ते पण लागते म्हण. आणि सरपंच यादीत आपलं नाव लागत आहे का आपलं नाव? आणि सरकारचं एक धोरण पण आहे, काही बी करा उपाशी मरा पण एकाच गावात. मग तुम्ही उपाशी राहा का काही बी करा, त्यांना काही संबंध नसतंय. तेव्हा घरकुल, आणि घरकुलाला करून काय चाटायचं होय आपल्याला? एका गावात आपलं पोट भरतंय होय? मग तसं नव अहो तसं न- जिंदगी काढायची अशा पालमध्ये. आपली तर जिंदगी चालली. माझं जमते काय होय? म्हणणं आहे, हा, आपल्या लेकराच्या नशिबात तरी हे पाल नसावं. बाकी काय नाही. तुझं पण खरं आहे वसू. पण माझं काय म्हणणं आहे, आपलं काय ग, उचलला पालन पुढच्या गावाला चाल. एका गावात आपलं पोट भरते होय? हे आपलं असा कागदली भांडवल आहे का आपल्याजवळ काही उगाच म्हणायचं? तरी जमलं तर काही बघा. जा की सरपंचाकडे. तरी विचार करून बघतोय, जमलं तर जाऊन येतो तू म्हणती तर. पण मला वाटत नाही आपल्याला घरकुल भेटन म्हणून. आपल्याजवळ काय जमीन का जुमला? आणि या गावाचे वय आपण रहिवासी आहे होय? मग आपण एक काम करू ना, आपले हे पाल आपण इथंच ठेवू. म्हणजे आपण इथंच बंदिस्तो आणि आपल्याला घरकुल बी मिळेल. अगं वसू, कसं कळत नाही तुला? एका गावात राहायला आपलं पोट भरते होय? आणि काय करायचं या गावात राहून? अगं आपलं घरकुल म्हणजे हे आपले 2 लेकरच. एक हात चांदीचा आणि एक हात सोन्याचा. जिथं पोट भरत तिथंच आपलं गाव. काय खुळं लावून बसलीच बघ तू घरकुलाचं. आणि कुणं सांगितलंय तुला? अहो तुम्ही घरकुलासाठी प्रयत्न करा. मी ना जे काय लागेल ना लेकराला खाया पियाचं ते समजा प्रयत्न करेन की. अजून कुठं जाऊन मेहनत करूया, पण तेवढं घरकुलाचं पाहायचं. बघतोय, विचार करू. जाते उद्या सरपंचाकडं. तू म्हणते तर बोलतो जाऊन. पण मला वाटणार आपल्याला काय भेटन म्हणून. तरी तू म्हणते तर करतोय. अंगाला मिळेना कपडा, ना पायाला नाही पायतन बराबर. आणि चालली आपली घरकुलाचा विचार करत. येतो मी. आव धनी इतका राग डोसक्यात नका घालून घेऊ. मी काय म्हणते ऐका तर. काय म्हणती? काय लावून डोक्यात भरून बसली ते खुळं घरकुलाचं? अगं तुला किती वेळच सांगा, अगं या सरकाराच्या भोवती फिरून फिरून लोकांच्या पायतनं गळून जातात, त्यांना मिळत नाही. आव हे समजा मी आपल्यासाठी नाही म्हणत आहे. आपला तर जन्मच गेला तंबूत राहून, नाडाने राहून. नाही लेकराच्या शिक्षणासाठी बोलते. एका जागी राहिलो, घरात राहिलो तर त्याचं शिक्षणही होईल. अगं करतोय ना मी मेहनत. मिळते ना तुम्हाला 2 टायमाचं जेवण. पोटाला मिळलं बस झालं. होय, आपण दोन्ही बी करू. पोटासाठी बी करू आणि लेकराच्या शाळेसाठी बी करू. काय नाही करायची शाळा बाळा. आजचं झालं तर मला उद्याचा विचार पडतंय. आता आजचं गाव झालं, उद्याच्या कोणत्या गावाला जायचं? उद्या होय, अहो या डोंगराच्या पलीकडं नाही दुधड नावाचं गाव. तिथं माणसं बी चांगली आहे म्हणतात. असं म्हणती? हे बघ वसू, कधी कधी तू खरं बोलती. हा, माझ्या डोक्यात नसतं ते तू बोलून मला माझं मन हलकं होते बघ. आणि तुझं ऐकलं तर माझं चांगलंच होतंय.
आपण उद्या दुधाट गावाला जाऊया. हा नक्की जाऊया उद्या. म्हणजे आपल्या पोटापाण्याला वेळ बस झालं तेवढंच. आपल्याला आणि काय पाहिजे वस्तू आहे ना. खरं बोलली हा तू. उद्या जाऊ आपण दुधाट गावाला. वसू कालचं गाव मात्र निवळ भिकारी ग. काय बी नाही मिळगत झाली. अहो असं नका म्हणू धरून. कालचं गावले चिंगू आहे चिंगू म्हणा. हा ना देवधर्म ना अन्नदान काय बी नाही. काय बी नाही खरंच नाही. पण असू दे. आपली लक्ष्मी लय बळकट. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा देईनच की आपल्याला. वसू मात्र आपले हे 2 पिल्ले रत्नाची खाणच होय की नाही. होय. माझी लक्ष्मी माझं पोर किती मेहनत करते. मी काय म्हणते धनी, आपण या दोघांनी शाळेत घालूया का? वसू काय लावते ग रोजची शाळा शाळा आणि परी शाळेत जाऊन काय करणार. काय नोकरी वोकरी लागणार होय त्यांना. कालच्या दुधाड्यात वाघ्या मुरळी बघितलीस. काय त्याचा थाट आणि काय त्याचा आवाज. मानलं बो आपण त्याला. अगं नोकरी परीक्षा बी पुढतो. होय. तुम्ही फक्त ते थाटच पहा आणि लेकराला राहू द्या अडाणी. अगं वसू तसं म्हणणार मी. नाव वाजता आलं पेपर वाजता आला बस झालं. गावातली गेल्यानंतर गरम पंचायतचं नाव आणि कुठंतरी थोडंसं पुस्तक वाचलं बस झालं. काय करणार ते शिकून. अगं नोकरीवाला कधी पण रिटायर होतोय. कलाकार मात्र रिटायर होत नाही हा वसू. त्याची कला जीवनभर जिवंत असते. तुमचं समजा खरं आहे. पण शिक्षणाची नोकरी या थाटामाटाला ऐकत नाही हो कधी. कवा बी नाही. अगं शिक्षण म्हणजे शिक्षण असतंय. त्याला काय नवस फवस कोण देव लागत नाही. कळलं का. होय. मी काय म्हणते धनी, येत्या गावाला म्हणा नथू देवकराला वारं येते. असू दे की. आपल्याला काय करायचं. वारा येऊ का भारा येऊ. अहो तसं नाही. हा वारं म्हणजे काय असतं ठाव आहे की नाही तुम्हाला. तू सांग की. वारं म्हणजे त्या देवकराच्या अंगात देवी माई येते. देवी माय. होय. काय सांगते देवी माय. देवी माय आली म्हणजे कसं ना, ते आपल्या मनातले जे बी कोडा असतं ना त्याचा उलगडा सांगते म्हणा. सांगते होय. होय. बरं झालं जाय की मग विचार की. तुझ्या मी काय देवीला म्हणत होती, हा आपल्या लेकरायचं या दोघांनी शाळेत घालू का हे कोडं विचारावं म्हणलं. अगं विचार की तुझ्या देवीला घालाव की नाही शाळेमध्ये. आणि संग हे पण विचार कोणच्या गावात चांगली मिळगत होती आपल्याला आणि कोणच्या गावात नाही. होय विचारते. आणि हे पण विचार तुझ्या देवीला म्हणावं एखाद्या गावात जाताना या माझ्या घुंगराला एखादा सोन्याचा हंडा लागून येऊ दे. होय ते म्हणजे विचार. मोठा बंगला बांधू. आणि हे पण विचार तिसरी होणारी संपत्ती आपल्याला पोरग होणार का पोरगी. तुमचं आपलं काय बी अगं विचार की. विचारते. त्या देवकराचं बोलणं म्हणस अगदी खरं होते म्हणा. असं म्हणते होय. अहो आज दिस बी चांगला आहे होय काय. इतवाराचा. आणि देवकर बी जवळच आहे. जाऊया सांच्याला.
जाऊया की. आता तू म्हणते तर जाऊया. येतो मी जाऊन जरा पोटा पाण्याचं बघतो. माझ्या लेकराचं पोरं देवी मायला विचारतेच. काहीतरी नक्की होईल माझ्या लेकराच्या शिक्षणाचं. होय. माझी पोरं शिकतील. काली महाकाली जंगल में रहने वाली. अरे वा, एवढे भक्तगण. असल कोणावर संकट तर या तुम्ही झटकन. संकट जाईल तुमचं फटकन. हिमालयात आमचे महाराज एका पायावरती उभा राहून 7 वर्ष तपस्या केलेले आहेत भक्तगण हो. जरी तुम्हाला कोणते संकट असतील तर तुमचं संकट आमच्या महाराजापुढे स्थापित करा. तुमचे संकट नाही दूर होईना गेले तर तुम्ही आम्हाला शब्द द्या. शिष्य महाराजाला उठव. भक्तगण आलेत आपले. महाराज काय झालं? महाराज तुम्हाला भेटायला हे सगळे गावातील भक्तगण आलेत महाराज. तुमचे जे बी समस्या आहेत हे तुमच्या मार्फत सोडवायचा प्रयत्न करतात महाराज. असं सोमनाजी. बाबा 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 आया बायांनो, गड्यांनो, बाबड्यांनो, काय चिंता करायची नाही बघा. म्या तुमच्या सोबत आहे म्हणजे आणि देवी तुमच्या सोबत आहे. तुमच्या सर्व काय तुमचे दुःख दूर करायचे असतील सगळ्याचं निराकरण करतो बघा. तर तो पुरत कसं असतं, माझ्या अंगामध्ये मी देवी आणतो. सगळं तुमच्या दुःखाचं निराकरण करून देतो बघा. सगळं सगळं दूर होऊन जाईल. रोगराई फिगराई सगळं सगळं. आता बघा बोला बेटे हो बोला. काय काय तुमचं काम आहे की? सांगा माय समस्या सांगा. लेकरूच नाही हो. 10 वर्ष झाले लग्न होऊन. आबा हा. यांच्या सुनाला लेकरू नाही म्हणा. करून देऊ की आपण. हो हे का माय, हे सगळं लिंबू खाऊ घाल 2 दिवस. आता पाळणा हलणार मावशी. हलणार म्हणजे हलणार. दुसऱ्याची कोणाची समस्या. देवी बोलती मी देवी. माय हा मला माझ्या लेकराचं कोडं सांग. पड ते लेकरं लय हुशार होणार आहेत. शिक्षण बी शिकणार आहे एक लेकरू लय भारी. तसं नव माय. म्हणजे लेकरासने शाळेत घालू की न ग? शाळेत घाल. एक तो पोरग भक्तीत जाईल आणि एक सेवेत जाईल. नादर आहे चिंता करू नको. चिंता नाही करायची. भक्तीत जाईल एक सेवेत जाईल. अरे माय, हा शाळेत घेतील ना ग? घेतील. देवी म्हणली घेतील म्हणून. महाराज तिला एक लिंबू देऊन टाका. घ्या. माता देवी या तुमच्या घरचं काय. या पहिले घ्या ये लेकरा. वा 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 काय. माय हा परीक्षा शाळेत घेतील की माझ्या लेकरासनी? हा घेतील. हे लिंबू काय सगळंच होऊन जाईल. इकडून या. आणि काळजी करू नका, काम होऊन जातील सगळे.
आपलं कसलं जीवन आहे या कपड्यापर्यंत रंगी बेरंगी. आज तारावरचा खेळ तो उद्या दुसराच खेळ. पोटाच्या खळगीसाठी नाही जातीचा पत्ता ना घराचा ठिकाण. पोटाच्या खळगी भरण्यासाठी कसलाही खेळ करा. है की नाही असं? का युनिव्हर्सिटी अगं यालाच म्हणतात बौद्धमध्ये. हाय जायचं का लक्ष्मी आपण परिणाम बघू तर जाऊ का नाही वस्तू येऊ देते की चल की जाऊन बघू. होय आम्ही खेळ खेळणार. कुठून आला? इथनं जात होतं तर वसू म्हणली बघूया आपलं मंदिर कसं आहे म्हणून आले. मुलं कोणाचे? ही मुलं आमचीच. तुमचेच? हो. शाळा शिकले? शाळेचं तोंड मी माहित नाही जी आम्हाला. शाळा टाकलंच नाही त्यांना? त्याच्या बापाला शाळा माहित नाही जी. त्याला काय माहित असणार. आणि आमच्या पिढ्यांमध्ये कोणी शाळेचं तोंड बी नाही बघितलं बघा. असं करा. आमचं नाही. आम्ही खेळ करतोय. कधी तारावरचा खेळ करतोय तर कधी आम्हाला चाक मारून घेतोय आणि गावोगावी फिरतोय बघा. नाही आम्हाला जातीचा पत्ता नाही आम्हाला गाव. मग शाळा आम्ही कशी शिकणार? पिढ्यानपिढ्या आमची हीच करत आली. मग आता
हेच करतोय आम्ही पण. तुमचा धर्म कुठला? आम्हाला धर्म काय होतेच माहित नाही जी आम्हाला. जा. नाही कोणती जात आणि काय आम्हाला याच काय नाही आम्हाला काय नाही. उगं आपलं तुम्हाला पंचशिला त्रिशरण येते का? हे काय असते काय नाही. आम्हाला काय येत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना धर्म दिला. तुम्ही त्या धर्मामध्ये सामील व्हा. तुमचे मुलं सुशिक्षित होते, म्हणजे विद्वान होते. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला पण काहीतरी दिले का? सर्वांसाठी दिलं. हे तर आम्हाला माहित नाही. आमचं काय जे गावाच्या बाहेर झोपडं, या गावाचं पान उद्या त्या गावाला चाल, असं जीवन आमचं. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला मध्ये घेतात का? भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये समता आहे, विषमता नाही. म्हणजे आम्रपाली नाच गाणं करणारी नर्तकी होती. भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा घेतली, भिक्षुणी झाली. सोपाक नावाचा भंगी होता, भिक्षू झाला. उपाली नावाचा न्हावी केस कापायचा, तो पण भिक्षू झाला. आमच्या धर्मामध्ये समता आहे, विषमता नाही. आम्हाला बी जमत काळजी जमते ना, का जमणार? पण आम्ही जर हे धंदा केला तर आम्ही करायचं काय? म्हणजे आम्हाला जात मिळेल का? हा. हो, करायचं काय? तुम्ही आपल्या माणुसकीला जीवन जगताय ना, त्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. म्हणजे आमच्या पोरांना शाळा हा, नोकरी लागेल भाई. नोकरी लागणार. म्हणजे माझी पोरं शाळेत जाऊ शकते. जाऊ शकतात ना. आणि आम्हाला यांच्यामध्ये शामिल होता येईल. सामील होता येईल ना. धर्मगुरू आम्ही तुम्हाला दीक्षा देतो ना. म्हणजे बाबासाहेब आमचेच का? आपले सर्वांचे सर्वांचे. म्हणजे बाबासाहेबांनी सर्वांसाठी धर्म दिला. म्हणजे आमच्यासाठी पण का? हा, मग हे गौतम बुद्ध आमचेच का? भगवान बुद्धाने समता निर्माण केली सर्वांसाठी. म्हणजे आम्हाला रोज या मंदिरात येता येईल होय? अवश्य आता ते स्वाभिमानाने जीवन जगताय. अवश्य. म्हणजे आम्ही या धर्मात आल्यावर माझी लेकरं शाळेत जाऊ शकतात. सर्व्हिसवर लागते, नोकरीवर लागते. आम्हाच नाही का गावाच्या बाहेर गावात आल्यावर कोणी नीट बोलत बी नाही बघा. नुसते खेळापुरतं बघतात. पोटाच्या खडी पुरतं पिळानं धान्य घेऊन जातोय. कोणी कोणी तर लांबच म्हणतात बोला, कोणी बी जवळ करत नाही. सगळं करत नाही जे आम्हास. पण तुमच्या पाशी आलं तर असं वाटलं की सगळं आमचंच होईल. म्हणजे आम्हाला पण या लोकांसारखं जगता येईल ना होय? तुम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घ्या आणि या मुलांना शाळेत टाकायला काम धंदा करून पोट भरायचे. हे अंगावर सर्व काढून ठेवायचे, सन्मानानं जगायचे. दर दिवस बुद्ध विहारामध्ये यायचे. आम्हाला पण सन्मानानं जगता येईल असं काय होते? हा? याला म्हणतात का हो शाळा? पहिले पोरा यालाच म्हणतात बघ शाळा. बरं आहे ना? बघ की किती छान आहे बघ. आता मोबाईलवर या शाळेत जाणार. जाशील ना बाळा? होय मग. गुरुजी, गुरुजी ये बाबा ये. गुरुजी हे मग वर्ग कशाला आलात बाबा? शाळेत घालण्यासाठी. हो, शाळेत जायला ठीक आहे. धर्मशाळा वाटली का काय का? जी म्हणलं पोराला थोडं लिहिता वाचता आलं तर बरं होईल. मग नाव त्याच्या शाळेमध्ये दाखल करावं लागेल की नाही? मग करा ना जी दाखल. पूर्वीच्या शाळेचा दाखला किंवा याचा रहिवासी दाखला हे आल्याशिवाय तुझं शाळेत नाव कसं टाकता येईल बाबा? हाजी आता आम्ही कुठं आणायचा रहिवासी दाखला, जन्मतारीख दाखला? आमचं काय जी आम्ही आज या गावाला तर उद्या त्या गावाला पाखरासारखे हिंडत असतोय बघा जी. घ्या ना जी शाळेत. घेऊ बाबा. आता शाळा सुरू होऊन 2 महिन्यात
महिन्याचा कालावधी कुठला, तू आता आला शाळेमध्ये टाकून मी मागच्या तारखेत त्याचं नाव दाखल करीन, परंतु तुला दाखला आल्याशिवाय ते जमणार नाही ना. जी, माझा बाप कधी शाळेत गेला नाही आणि मी तर कधी शाळेचं तोंड बी बघितलं नाही. आता माझ्या लेकराचा कुठून पूर्वीचा दाखला जी. अरे हो बाबा, पण आमचा नाईलाज आहे ना. असं कसं, दाखला आणावंच लागेल त्याच्या शाळेचा. गुरुजी पाया पडतो बघा, असं नका करू. माझ्या पोरासनी शाळेत घ्या. बरं ठीक आहे. इथं कसं काय आलं बाबा तुम्ही? आम्ही पोट भरायला आम्ही जी बरं खेळ टाकून आम्ही पोट भरतोय. कोणता खेळ करता बाबा तुम्ही? आम्ही हे डोंगराचा खेळ. डोंगराचा खेळ. अच्छा, तुम्ही इतके दिवस मुलाला शाळेत का नाही घातलं तुम्ही? हो जी, माझ्या बाळानं पण कधी शाळा बघितली नाही, मी आपण कधी शाळा बघितली नाही गुरुजी. पण मला असं वाटलं की माझा पोर जर लिहिता वाचता आलं तर बरं होईल. ठीक आहे बाबा, तू मुलाला आणलास, उशिरा का होईना या शाळेमध्ये आणलास, मी याला दाखल करून ठेवी. हो जी, परंतु तुला याचा दाखला आणणं गरजेचं आहे. रहिवाशी दाखला आणणं गरजेचं आहे तुला. दाखला? असं नाव दाखल करता येईल. आता कुठनं आणायचा दाखला गुरुजी? रानावरची पाखरं बघा आणि अवघं या गावाचं त्या गावाला, त्या गावाचं त्या गावाला भटकत असतोच बघा पोटाच्या कळवीसाठी. हो बाबा, बाबासाहेब आंबेडकरचं नाव कधी ऐकलंस का तू? जी ऐकलं ना जी. अवघं त्यांची ज्यावेळेस जेवंती असते ना त्यावेळेस आम्हाला लय मिळगत होती बघा. अहो एका महिन्यामध्ये असं वाटतं की 12 महिन्याची मिळगत झाली. बाकीचं काय चलतच असतंय 12 महिने रडगाणं. हो बाबा, आता 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितले की सगळ्यांनी गरिबांनी शिका, संघर्ष करा. त्याचं अनुकरण तुम्हाला करणं गरजेचं आहे बाबा. गुरुजी आम्हाला काय बी अशा गोष्टी माहित नाही बघा. जनावरचे पाखरं आणि तुमच्यासारखे देवासारखे माणसं भेटले तरच बोलतात. हो, कधी आम्हाला कोणी चांगलं बोलत नाही बघा, कोणी चांगलं बघत नाही. आम्ही पण माणसंच हाव ना जी. हो बाबा, काय नाव म्हणलं तुझं? पोचमा. पोचम्मा. पोचम्मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचे उद्धार करत होते ते. दलिताचा उद्धार करण्यासाठी त्यांनी सगळं आयुष्य त्यांचं जे घालवलं. शिवाजी महाराजांचं नाव कधी ऐकलं का? ऐकलं. शिवाजी महाराज सुद्धा त्यांनी आपला देश वाचवला. त्यांनी सुद्धा आपल्याला संदेश चांगला दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण वागणं ही काळाची गरज आहे. हौजी वागिनाजी मी तसं तुम्ही एकदा माझ्या पोराला शाळेत घ्या. गुरुजी पाया लागतो तुमच्या. अरे हो रे बाबा, तुला आता महापुरुषाची उदाहरण किती देऊ? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, असे कितीतरी संत आहेत. त्या संतांनी तुम्हाला उपदेश केला. त्या उद्देशाचं थोडं तरी तुम्ही अनुकरण करायला पाहिजे. करीन ना जी, करीन. हरकत नाही. तुम्ही सांगितलं नक्की करीन. माझ्या पोराला शाळेत घेतलं ना तर बरंच होईल जी. घेईन ना तुझ्या. मी रोज रोज शाळेत पाठवीन. एक दिवस बी तुला आणायची घरी. काय म्हणा बेटा, तुझं नाव काय म्हणा? रामू. रामू. कशाला आवडतं? मी शाळेत शिकायला. शाळेत शिकायला. रामूला शाळेमध्ये उद्यापासून आपण दाखल करू बरं का. अतिशय हुशार मुलगा, चाणक्य मुलगा आहे हा. आलं लक्षात? याचं सोनं होईल. त्याला शाळेत टाक, त्याला शिक्षण शिकव. पुढचं आयुष्य तुझं चांगलं होईल, तसंही आयुष्य चांगलं होईल आणि तुमची भटकंती बंद होईल बेटा. ती कशी जी? अरे बाबा, तुला सांगतो, शासनाच्या अनेक योजना होता. आमच्यासाठी, तुमच्यासाठी योजना होता, गोरगरिबांसाठी योजना होता शासनानं. हाजी माझी बायको म्हणत होती की आम्हाला घरकुल सुद्धा मिळते. घर मिळेल ना, तुला घर मिळेल. शासनाच्या विविध योजना मिळतील, त्याच्यामुळे तुझा फायदा होईल. तुझ्या मुलाचं शिक्षण होईल, तुझ्या मुलाला नोकरी मिळेल आणि शासकीय योजनाचा त्याचा लाभ घे तू. असा भवन भटकत फिरू नको बेटा तू. गुरुजी आम्हाला मी जाणं घरकुल लय चांगलं होईल बघा. बाबा, घरकुल मिळायला तुला स्थायिक दाखला लागतो. राहतो ना जी मी इथंच. तू इथं राहा, इथंच पाणी ठोकतो. तुला राहण्याची व्यवस्था करू, तुला दाखला मिळून देऊ, तुला घरकुल आणून देऊ. शासनाच्या वेगवेगळ्या योजना तुझ्यासाठी आम्ही हे करू ना. आम्ही तुझ्या सगळ्या काळजी करतो. हाजी हो, एक टाइम उपाशी राहील मात्र गुरुजी मी इथंच राहील. काही हरकत नाही इथंच बाबा. पाणी ठोकतो. या लेकराकडे तू लक्ष दे, सगळं काही चांगलं होईल तुझं. झालं का लक्षात? राहू दे बेटा. रामू, पण गुरुजी माझं पोरगं शिकन नवं, त्याला लिहायला वाचता येईल नवं. अरे तुझं नाव रोशन करेल रामू. मुलगा हुशार आहे तुझं. असं दिसते पोचमा, मुलगा अतिशय हुशार आहे. सदाश निघल, चर्चा निघल, हुशार निघल, नोकरी करत, तुझं नाव रोशन करत, सगळ्याच बाबतीमध्ये मुलगा चांगला आहे.
आणि तू त्याला सळद पाठव. गुरुजी हा. मी काय म्हणतो, तुम्ही इतकं सांगितलं मला, एखादा फोटो द्या ना. अरे बाबा फोटो घेऊन काय करतो? मी माझ्या पायाला लावतो ना. मला फोटो लावू नको. तुझ्या मुलाला माझी शाळेत पाठव. तुझ्या मुलाचं कल्याण होईल. हा मुलगा हुशार आहे, ह्या मुलाचं शिक्षण चांगलं होईल, ह्या मुलाला नोकरी लागेल, तुझं भविष्य चांगलं होईल, ह्या मुलाचं चांगलं होईल. म्हणून फोटो फक्त तुझ्या बाबासाहेबांचा फोटो तुझ्या काळजात दिला होईल. त्यांचं त्यांनी जे काही आपल्याला उपदेश केले, त्यांनी जे काही समजा आपल्याला सांगितलंय त्याचं अनुकरण तुम्ही करा. जी नक्की करेन जी. ठीक आहे. जी लय उपकार झाले बघा तुमचे. हा मग उद्यापासून पोराची शाळेत पाठवा ना. मग उद्या ये बेटा शाळेत, हा? लय उपकार झाले गुरुजी तुमचे. अगदी देवासारखी माणसं भेटले बघा तुम्ही. कसे उपकार कळना गुरुजी. लय आनंद झाला बघा माझ्या मनाला. येतो गुरुजी. येतो गुरुजी. ये मा प्रम. झाडते मी नानी मला सापडली काय करावं बाई या माणसाचं? अहो तुम्हाला काही काळ येळ आहे की नाही? जेव्हा पाहा तुमचं ते ढामढूम ढामढूम चालूच असतं. अहो कधी देवाचं नाव घ्यावं, एखादी आरती म्हणावी, त्यातलं काय बी नाही, चालूच आपलं ढामढूम ढामढूम ढामढूम. वसू ताल पण लावावं लागते ढोलकीला. बेसुरी ढोलकी वाजली की कसं होतंय. आणि करतोय ना सगळ्या देवाचं करतोय बघ मी. येसू किरसाचं करतोय, देवीचं करतोय, अल्लाचं पण करतोय. आणि हो बोधू भिक्षूनं सांगितलं का ते पण करतोय. पण काय आपल्या पदरी आहेत ती दलिद्री. आज ना उद्या बघणच किती आणि करण दूर होईनच ना. आज ना उद्या आपली बी दलिद्री जाईनच. कधी ना कधी आपल्या पण पदरी यश येईनच ना. पण असं भणभणीनं नाही. अगं पोटाचं भांडवल आहे आपलं हे, याचं बघावं लागते का नाही? पाहूगच तुझं सुरूच. अरे काही ठाऊक असते बारीक. अहो तुमच्याकडे कोणतरी आलं. माझ्याकडे होय का? राम राम. हे बघ कोचमा, सरपंच वाटलाच पोरगा. राम राम. काय काम काढले? आमच्या गावात मानकराच्या पोराचा वाढदिवस आहे. जी तेव्हा ते तुझा डोंबऱ्याचा खेळ उद्या गावाकडे लाव आमच्या. हा येईन ना जी. हा? येईन नक्की जी. किती वाजता मालक? 4 वाजता ये की. 4 वाजता हो. येईन ना जी. येईन. हो येतोय. खेळाबाबतीत काही काळजी करू नका. एक नंबर करतोय बघा. माझे 2 लेकरं, माझी बायको, सगळे घेऊन येतो ना जी. हो हा जी. हो बायकोला घेऊन ये ना. येतो ना जी. हो आता आमचं पोटच त्याच्यावर म्हणल्यानं खेळ एक नंबर करतो जी. तुम्ही काही बी काळजी करायची गरज नाही. अख्खा गाव खुश झालं पाहिजे. हो जी. काय करा सुपारी देऊन टाका. उपकार झाले जी. उद्याच्या कार्यक्रमाची सुपारी समज. हो जी. हा? आणि बायकोला घेऊनच ये. हो जी. हा काहीच काळजी करू नका तुम्ही. बायको येऊ का मग? हो या जी. उद्याच्या पोटात पाण्याची झाली बघ सोय. काहीच आता काळजी करायची नाही. तुला म्हणलं ना देवील माय आपल्या हाय पाठीशी बघ. अगं पैसा पण देऊन गेलेत. हा काय म्हणतो असं किती दिवस चालायचं? झालं तुझं सुरू. अगे लक्ष्मी चालून आलेली लक्ष्मी तुझी सदना हाता भनभनच.
पहा हा खेळ आहे. आम्ही दोरीवर चलतो, पोटा पाण्यासाठी सर्व गावागावी फिरतोय, पोटाची खळगी भरतोय. माझी माय, माझ्या बहिणी, माझे भाऊ यांनी सगळ्यांनी लक्ष द्या. त्याला माईचा आशीर्वाद, लक्ष्मीचा आशीर्वाद, दोरीवरचा खेळ बघत राहा. आमच्या पोटा पाण्याच्या खळगीसाठी आम्ही तुमच्या गावात आलोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही दोरीवर खेळणार आहे आणि दोरीवरचा खेळ बघितल्यानंतर आम्हाला पाहिजे फक्त टाळ्या. टाळ्या म्हणजे आम्ही तुमच्या गावात आलोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याला माईच्या नावानं, माईच्या नावानं. बरी पडलं रे. बाबा अरे पोरा पाय तुटले काय पाय तुटले काय दवाखान्यात घेऊन जा बरं. हा चला दवाखान्यात घेऊन जा.